नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइंसवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? नरेंद्र मोदी गो बॅक, धनगर समाजाची आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींच्या विरोधात आंदोलनाची हाक। म्हणून आम्ही उद्यापासून नरेंद्र मोदी आता लोकसभेची निवडणूक आल्यामुळं राज्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। वचनपूर्तीचे कार्यक्रम ते महाराष्ट्रभर घ्यायचं त्यांचं नियोजन आहे। उद्या त्यांचा स्मार्ट सिटीच्या बाबतीतला सोलापूरमधला कार्यक्रम वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे। धनगर समाजाला दिलेल्या वचनपूर्तीचं काय? आमची अगोदर वचनपूर्ती करा आणि मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये सभेला या। महाराष्ट्रातल्या धनगरांनी आजपासून ठरवलंय जेवढ्या जेवढ्या सभा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पूर्वी त्यांच्या होतील त्या सगळ्या सभेवरती धनगर समाजाने बहिष्कार घालायचा आहे। आणि आमचं एक घोषवाक्य आहे, महाराष्ट्रातील धनगरांची एकच हाक, नरेंद्र मोदी गो बॅक। महाराष्ट्रातील धनगरांची एकच हाक, नरेंद्र मोदी गो बॅक। जोपर्यंत तुम्ही धनगरांना एसटीचा दाखला देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरकायचं नाही। यांच्या कुठल्याही सभा यशस्वी होणार नाहीत, कारण धनगर समाज 2014ला भाजप बरोबर होता, शिवसेनेबरोबर युतीबरोबर होता, म्हणून तुम्हाला इथून जागा मिळालेल्या आहेत। जर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलं नाही तर तुमचं या राज्यामधून एकही खासदार निवडून जाऊ देणार नाही, असं आमच्या समाजानं ठरवलेलं आहे। उद्याच्या सोलापुरातील सभेवर टाकला बहिष्कार, गोपीचंद पडळकर। मिरज नरवाड येथील शाळेत झाडू मारण्यासाठी विद्यार्थी बहीण भावांना वेटीस। बाहेर तरी आहे तू पण काय करत नाही, तुला विचारतोय तेवढं सांगायचं। कोण लोटायला होते तुम्हाला? भरत दादा। कोण भरत दादा? इथले ते सरपंच नव्हते काय? जरा जोराचा। सरपंच होते त्याने भरत दादा लोटायला होते। त्यांनी लोटायला होत्या का? त्यांनी का लोटायला होत्या? आम्ही घेतले लोटायला वर्ग। किती रुपये देतात तुला? 1500। कोण लोटायला होते जरा नीट सांग। पप्पा त्यांनी सांगतात। लोटायला कोण सांगितले तुला? भरत दादा। कोण भरत दादा? सरपंच। सरपंच भरत कुर्ले। किती रुपये देतात तुला? 1500। किती महिन्याला? महिन्याला एक। महिन्याला 1500 रुपये। आणि हे कोण आहे? बहीण माझी। हिला किती रुपये देतात? आमचं तेच दोघांचं। ही बहीण तुझी किती महिने झाला लोटताय? आता 1 वर्ष होत आली की। वर्ष होत आला लोटताय? बरं, कितवीला आहेस तू? 9वीला। शाळा कधी जातोस मग? हां, शाळेला कधी जातोस? सकाळी इथंच आहे मी शाळेला। इथं जायचं शाळेला? बरं, शिक्षकांनी सांगितलं? कोण सांगितले? नाही, आमचे पप्पा सांगितले। पप्पाचं नाव काय? परशुराम कोरवी। परशुराम कोरवी। पप्पांना काम दिलं ते लोटायचं। परशुराम कोरवी। मग कुठले कुठले वर्ग लोटतोस तू? ही 4 वर्ग इथली। 4 वर्ग लोटतोस? किती महिने झाले लोटतोस? एक 7-8 महिने झाला असेल। किती पैसे तुझ्या हातात येतात का वडिलांच्या? पप्पांच्या हातात। पप्पांच्या हातात येतात? तू 9वीला आहेस आणि तुझी बहीण कितवीला आहे? 6वीला आहे। पगार किती तारखेला देतात पगार? पगार किती तारखेला? 1-2 तारखेपर्यंत येते। 1-2 तारखेपर्यंत येते। किती रुपये? 1500। मग शाळा देते का भरत कुर्ले पगार देतोय? दादा देतात। कोण दादा? भरत दादा। नीट नाव सांग। भरत दादा। आडनाव काय? कुर्ले। भरत कुर्ले पैसे देतात। तुटपुंजे पैसे देऊन माजी सरपंच शिपायाकडून विद्यार्थ्यांचे शोषण। देशातील 25 कोटी कामगार संपावर, 10 प्रमुख संघटनांसह मंत्रालय कर्मचाऱ्यांचाही संपाला पाठिंबा। धनगरांना आरक्षण मिळत नाही तोवर दालनात प्रवेश न करण्याचा निर्धार केलेल्या पंकजा मुंडेंची मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी, तर सत्तेशिवाय मोह राहणे कठीणच, विरोधकांचा आरोप। सांगलीचे कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील ठरले राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी। सांगली जिल्ह्यास प्रथमच उत्कृष्ट जिल्हाधिकारी सन्मान। खासदार संजय पाटील म्हणजे फ्लॉप शो, त्यांना भाजपचं तिकीट मिळायचं अवघड, गोपीचंद पडळकर यांचा घणाघात।
भाजप अजून कोणच नाही हो. भाजपमध्ये सगळे विरोधातच आहेत, ते बोलत नाहीत. ते काहीतरी दादागिरी करतं म्हणून ते बोलत नाहीत. मी बोलतो त्यांच्या बाजूने कोण काळा कुत्रंसुद्धा सांगली जिल्ह्यात नाही. त्यांना योग्य वेळ आल्यावर कळल, त्यांना तिकीट मिळायचंच अवघड होऊन बसेल अशी परिस्थिती त्यांची आहे. आणि तो फार गंभीर विषय नाही. तुम्ही 23 तारखेला बघितलंच ना, 5000 लोक गोळा करायला त्यांना किती व्याप करावं लागतं. ते लायकी कोण कोणाची जिल्ह्यातली लोक दाखवतात ना आता, ते काय आता घोडं मैदान लांब नाही ना. माझा आरेवाडीचा कार्यक्रम रद्द करायला त्यांनी 15 दिवस वेळ वाया घालवला होता. मला जागा न मिळू देण्यासाठी अनेक लोकांना फोन केले, म्हणजे जागा मिळवण्यापासून. त्यामुळे आम्ही काय त्याचं नाही. त्यांनी आता फुल कुठंही कार्यक्रम घ्यावा, त्यांनी तासगावात कार्यक्रम कुठंही कार्यक्रम घेऊ द्या, कोण नाही. आता ते फ्लॉप शो झाला आहे, त्यांचा काही विषय सिरियस घेण्यासारखा राहिलेला नाही. धनगर नेते सगळे एकवटलेत असं वाटतंय का तुम्हाला या प्रश्नावर? जरी एकवटले असतील तर त्याचं काय एवढं काय दखल घेण्यासारखं नाही. श्रेय मिळू नये. श्रेयाची लढाई नाही आहे, हा विषय श्रेयाचा नाही आहे. एक नेतृत्वानं धनगर समाजाचं नेतृत्व राज्यभर करायची जी प्रक्रिया आहे गेल्या अनेक वर्षापासून, 2 कोटी लोकांना एक विधान परिषद, 2 कोटी लोकांना राष्ट्रवादीने एक, काँग्रेसने एक, भाजपने एक विधान परिषद द्यायची आणि सगळ्या लोकांची मतं घ्यायची. ही सगळी प्रक्रिया आम्हाला बंद करायची आहे, बंद पाडायची आहे. उद्या गोपीचंद पडळकर एकटा नेता होऊन चालत नाही, माझ्यासारखे 100 पोरं तयार व्हायला पाहिजेत. कारण एकानं हा विषय मिटत नाही. 5000 लोकसंख्येच्या गावामध्ये सरपंच सुद्धा शेवटच्या माणसाला भेटू शकत नाही. 2 कोटी लोकांना कोण भेटणार? गडचिरोलीतली लोक आम्हाला बोलवतात, चंद्रपूरमधली बोलवतात, जळगावमधली बोलवतात, कुठं कुठं जाणार आहे? त्यासाठी एका माणसावरती नेतृत्व, ही जी परिस्थिती राज्यातली आहे ती आपल्याला मोडीत काढायची आहे. आमची जितकी संख्या आहे, जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावर आमची लढाई आहे. आमची जेवढी संख्या आहे तेवढं आम्हाला नेतृत्व पाहिजे. दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात दारू माफियांची शक्कल, कारच्या दारातून दारूची तस्करी, दोघांना अटक. तळीरामांची आयडिया पाहून पोलिसही चक्रावले. मिरज ब्राह्मणपुरीतील भाजप नगरसेवकाच्या घरासमोरच कार्यकर्त्यांनी लुटले पत्रकाराला, 5000ची रोकड केली लंपास. मोर्चे आणि 9 आंदोलनांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार दणाणले, पोलिसांची तारांबळ. आणि गेले 40 दिवस सुरू असलेल्या कोतवालांच्या आंदोलनाला आले यश, मानधनात भरीव वाढ, विविध योजनांतून सामाजिक सुरक्षाही लाभणार. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. नरेंद्र मोदी गो बॅक. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली असल्याचं वक्तव्य धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. जर धनगर समाजाला एसटीचे दाखले हातात द्या या मागणीसाठी नरेंद्र मोदी गो बॅकचा नारा घेऊन आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी सांगलीत देण्यात आला. तसेच उद्या सोलापूर येथे होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सभेवर धनगर समाजाने बहिष्कार घालण्याचा निर्धार धनगर समाजाचे नेते व भाजपचे माजी पदाधिकारी गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गेल्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळावा
यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे आंदोलन गेलेलं आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते देसाई यांनी धनगर समाजाला लेखी पत्र दिलं होतं की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ. आणि लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 3 सभेमध्ये बारामती, नांदेड आणि सोलापूर या ठिकाणी धनगर समाजाला त्यांनी आवाहन केलं होतं, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या बरोबर राहावा, आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एसटीचा दाखला देतो. आज 4.5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि उद्या देशाचे पंतप्रधान सोलापूरला येत आहेत. 4.5 वर्षामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकही कागद या टेबलावरून त्या टेबलावर गेलेला नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची गरज नसताना, त्या संस्थेला कुठलाही संविधानिक दर्जा नसताना आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणत्याही संस्थेची नेमणूक करण्याची गरज नसताना 4.5 वर्ष या सरकारनं वेळकाढूपणा केला आहे. आणि असं असताना रोज वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत की धनगर समाजाला आम्ही सर्टिफिकेट शिफारस पाठवू. धनगर समाजाची शिफारस पाठवणे म्हणजे धनगरांना परत 25 वर्ष आरक्षण न मिळवू देण्याची ही व्यूहरचना सरकार करत आहे. सरकारला आम्ही वेळोवेळी सगळी कागदपत्र पूर्तता केलेली आहे. तसेच मोदींच्या एकाही सभेला कोणी जाऊ नये अशी हाकही गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाज बांधवांना दिली. म्हणून आम्ही उद्यापासून नरेंद्र मोदी आता लोकसभेची निवडणूक आल्यामुळं राज्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. वचनपूर्तीचे कार्यक्रम ते महाराष्ट्रभर घ्यायचं त्यांचं नियोजन आहे. उद्या त्यांचा स्मार्ट सिटीच्या बाबतीतला सोलापूरमधला कार्यक्रम वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे. धनगर समाजाला दिलेल्या वचनपूर्तीचं काय? आमची अगोदर वचनपूर्ती करा आणि मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये सभेला या. महाराष्ट्रातल्या धनगरांनी आजपासून ठरवलंय जेवढ्या जेवढ्या सभा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पूर्वी त्यांच्या होतील त्या सगळ्या सभेवरती धनगर समाजानं बहिष्कार घालायचा आहे. आणि आमचं एक घोषवाक्य आहे, महाराष्ट्रातील धनगरांची एकच हाक, नरेंद्र मोदी गो बॅक. महाराष्ट्रातील धनगरांची एकच हाक, नरेंद्र मोदी गो बॅक. जोपर्यंत तुम्ही धनगरांना एसटीचा दाखला देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरकायचं नाही. यांच्या कुठल्याही सभा यशस्वी होणार नाहीत. कारण धनगर समाज 2014ला भाजप बरोबर होता, शिवसेनेबरोबर युतीबरोबर होता, म्हणून तुम्हाला इथून जागा मिळालेल्या आहेत. जर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलं नाही तर तुमचं या राज्यामधून एकही खासदार निवडून जाऊ देणार नाही असं आमच्या समाजानं ठरवलेलं आहे. याचबरोबर महाराष्ट्रात मोदींच्या सभेदरम्यान लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार असल्याचं पडळकर यांनी सांगलीत जाहीर केले. तसेच उद्या सोलापूरमध्ये पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केल्यानं खळबळ माजली आहे. उद्या आमच्या तिथल्याही पदाधिकाऱ्यांनी तिथं बैठका घेतलेल्या आहेत. सगळ्या धनगर समाजाच्या लोकांना सांगितलं की सोलापूर जिल्हा हा प्रचंड धनगर समाजाचा मतदारसंघ आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 लाख धनगर समाज आहे. जेवढ्या जेवढ्या जिथं सभा असतील जेवढे जेवढे आमचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांनी या सभेवरती बहिष्कार घातलेला आहे. आणि जी काही लोक सभेमध्ये जातील ते तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं करतील, काही काळे झेंडे दाखवतील, काही वेगवेगळ्या पद्धतीनं ते लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन निश्चितपणे करतील. याची दखल भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घ्यावी. आणि आमची जी फसवणूक करताय, आम्ही जे म्हणतोय त्या पद्धतीनं आम्हाला 4 ओळीचं पत्र काढायचं आहे. धनगर समाजाचं आरक्षण देण्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे आणि ती कायद्यात नाही. त्याला काहीतरी मोठं काहीतरी आम्ही करतोय आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठी काहीतरी प्रक्रिया करायची आहे. हे जे सांगितलं जातंय राज्यामध्ये सरकारच्या वतीनं हे 100% चुकीचं आहे. एखाद्या नवीन जमातीचा समावेश SC आणि ST मध्ये करायचा असेल तर ती प्रक्रिया आहे. एखाद्या संविधानिक संस्थेची नेमणूक करणं, त्याच्या चाली रीती रूढी परंपरा देवदेवता बघणे आणि त्याचा अहवाल करून केंद्राकडे पाठवणे, मग तो RGAकडे जाईल, मग तो ST कमिशनकडे जाईल, मग तो संसदेत, लोकसभेत आणि राज्यसभेत जाईल. धनगर ऑलरेडी यामध्ये असल्यामुळं आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमामध्ये धनगर समाज सभा घेणार नाही. आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं धनगर समाजाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला विरोध करतील. नाही आहे ना, आता आमची भूमिका कोणाच्या? मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच आहे ना. आमची एवढे आंदोलन आहेत, आमचे सगळे मोर्चे आहेत,
किंवा आमचा आक्षेप आहे ते मुख्यमंत्री जबाबदार धरूनच आहे ना. आम्हाला शब्दच मुख्यमंत्री महोदयांनी दिला होता ना. त्यांच्या विरोधातच एवढं आम्ही राज्यभर रान पेटवतोय. 91 सभाचं नियोजन केलंय, त्यातल्या 25 सभा झालेत. आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान देऊ नका अशी बिरोबाची शपथ समाजाला घालतोय. आता ह्याच्यापेक्षा आणि काय असतं. सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचं आरक्षण हे केंद्राकडे पाठवून मराठा समाजाला द्यायला पाहिजे होतं आणि ते तसं करत नाही. ते राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत आहे. हे फसवणूक आहे. उद्या केंद्रातली एखादी जाहिरात निघाली, मराठा समाजानं फॉर्म कुठून भरायचा. जे धनगरांच्या बाबतीमध्ये 1989ला NT1 NT2 NT3 जे OBC मध्ये बायफर्गेशन झालं, ही 100% चूक होती. हे घटनेला अनुसरून नाही आहे. तशा पद्धतीची चूक आज मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकार करत आहे. मराठा समाजाचं आरक्षण हे केंद्राकडे पाठवायला पाहिजे होतं आणि धनगर समाजाचं आरक्षण इथं करायला पाहिजे. हे अजब सरकार की गजब कहाणी आहे. जिथं राज्यामध्ये धनगरांना देता येतंय त्यांना केंद्राकडे पाठवतो म्हणतोय आणि जिथं मराठ्यांना केंद्रामधनं मंजूर करून द्यायला पाहिजे होतं त्यांना राज्यामध्ये देत आहे. हे धनगरांना सगळ्या माहीत आहे. आमचं केंद्राकडे पाठवायची अजिबात गरज नाही. ते 4 ओळीचं पत्र त्यांनी काढावं. मग कोण कोर्टात जाईल हे अमकं तमकं ते आम्ही बघून घेऊ ना. जो धनगड आहे तो कोर्टामध्ये जाईल, जो या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नाही आहे. त्यामुळं धनगर समाजाचं आरक्षण हे देण्याची ह्यांची मानसिकता नाही. यांना फक्त धनगरांची फसवणूक करायचं आहे आणि मतापुरता नुसता धनगर समाजाचा वापर करायचा आहे. आमच्या समाजातले कोणी नेते जर शिफारस पाठवूया म्हणत असतील तर ते 100% चुकीचं आहे. त्यांनी या अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. आरक्षण देण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि ते कायद्यानुसार आहे आणि त्याची सगळी कागदपत्र आम्ही सरकारला दिलेली आहेत. नाही, मला निमंत्रण आहे सगळ्यांचं. मी त्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. पण माझा विषय हा आरक्षणाचा आहे. आरक्षण सोडून जर मी माझ्या वैयक्तिक विषयावर बोलायला लागलो तर मी धनगर समाजाची फसवणूक केली असं होईल. त्यामुळं मला त्यांनी जे पक्ष मला संपर्क करतायत, जे पक्ष मला आमच्या पक्षातून लढा म्हणतायत त्यांचं मी आभार व्यक्त करतो. पण माझी भूमिका ही आरक्षणाच्या बाजूने ठाम आहे. माझा वैयक्तिक विषय नाही. जर मी असं केलं तर राज्यातल्या धनगर समाजाची फसवणूक होईल. त्यामुळं अगोदर आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि नंतर माझं राजकारण आहे. हे त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन. अजून त्याला बराच वेळ आहे. नाही डेडलाईन ह्या 15-20 दिवसामध्ये आम्हाला सर्टिफिकेट द्यायला पाहिजे ना सरकारनं. आता आमच्या राज्यामधला धनगर समाज भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विरोधामध्ये आहे. आम्हाला सर्टिफिकेट जर नाही दिलं तर आमच्यातलं एकही पोरगं, एकही आबालवृद्ध या पक्षाला मतदान करणार नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रातच काय तर केंद्रात सुद्धा सत्तेत येऊ शकत नाही. इतकी प्रचंड ताकद समाजामध्ये आहे. आम्ही राज्यभर फिरतोय, राज्यभरातने आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय आणि आम्ही मुंबईचं जेव्हा प्लॅनिंग करतोय तेव्हा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी आंदोलन कुणाचं झालं नसेल अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहे. महाड ते मुंबई आणि ते आम्ही या 2-4 दिवसामध्ये आमच्या तारखा जाहीर होतील. काल आम्ही आमचे उत्तमराव जानकर साहेब महाड ते मुंबई सगळं जाऊन पाहणी करून आली आमची टीम. आणि जेव्हा आम्ही महाड ते मुंबईमध्ये घुसू तेव्हा एकतर धनगराच्या हातामध्ये सर्टिफिकेट असेल, नसेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मतदान द्यायची नाही अशा पद्धतीची शपथ घेऊन आम्ही मुंबईतून निघू. दोन्हीपैकी एक गोष्टी मुंबईच्या आझाद मैदानावरती घडतील. अनेक लोकांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे. माझं असं कोणालाही म्हणायचं नाही की त्यांनी फसवलंय. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलंय. ही चळवळ अनेक वर्षापासून चालू आहे. 1985 पासून ही चळवळ चालू आहे. अनेक लोकांनी यामध्ये काम केलंय. अनेक लोकांचं योगदान आहे यामध्ये. त्यामुळं कुणालाही आम्हाला दोष द्यायचा नाही आहे. तुमच्या समाजातल्या नेत्यांमध्ये दुफळी आहे, आता तिफळी झालेली आहे आणि याचा फायदा हे बघा, समाजामध्ये कुठली दुफळी त्रिफळी कुठली नाही तुम्ही बघितलेलं आहे. नेते सगळे जरी एका बाजूला गेले तर समाज एका बाजूला झालेला आहे आणि समाजाला आता प्रश्न महत्त्वाचा आहे. आम्ही कोणतर आमदार होणं, आम्ही कोणतर खासदार होणं, आम्ही कोणतर मंत्री होणं यामध्ये समाजाचा प्रश्न मिटत नाही. हे समाजातल्या शेवटच्या लोकांना माहिती आहे. नेते जरी वेगळे असतील तर समाज एका बाजूला आहे. तुम्ही आरेवाडीमध्ये बघितलं, तुम्ही औरंगाबादमध्ये बघितलं, तुम्ही पुण्यामध्ये बघितलं, तुम्ही मुंबईमध्ये बघाल. मुंबईमध्ये तर सगळे लोक एका बाजूला असतील की मुंबईच्या इतिहासामध्ये असा प्रोग्राम झाला नसेल. मग खोल खड्डा खणलेला आहे समाजानं. त्या गाडून सरकार त्यामध्ये भाजपचं सरकार गाडलं जाईल. फसवण्याच्या भानगडीमध्ये आता कोणी पडू नये. आता लोक हुशार झालेले आहेत. पूर्वी कसं होतं की समाजाला या सगळ्या सुविधा नव्हत्या. आता सोशल मीडिया आहे. मेंढक्याकडे सुद्धा आमच्या अँड्रॉइड मोबाईल आहे. त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते आमचं भाषण ऐकतं. दऱ्याखोऱ्यात बसलं तरी त्या लोकांना आमच्या सगळ्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण माहिती झालेली आहे. त्यामुळं मी जरी उद्या फसवायला लागलो तर लोक माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत.
100हून अधिक जागा धनगर समाजाच्या नेत्यांना देण्याचं त्यांनी जाहीर केले, कारण की त्यांनी असं सांगितले की मागच्या वेळी सत्ता गेली फक्त धनगर समाजामुळे भाजप सत्ता आली होती, तरी सुद्धा त्यांची फसवणूक केली, त्यामुळे आम्ही 100 उमेदवार देणार असल्याने जाहीर केले. नाही, त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांनी जी चळवळ राज्यभर उभा केलेली आहे, ही चळवळ प्रस्थापितांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी चळवळ आहे आणि त्यांचा जो आवाज आहे तो उपेक्षितांचा, वंचितांचा आवाज आहे. त्यांची भूमिका चांगली आहे. त्यांनी तशा पद्धतीनं राज्यभर जर प्रयोग केला, अजून त्याच्यावरती त्यांची काँग्रेसची युती होणार आहे अशाही बातम्या येत आहेत. जोपर्यंत हे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या विषयावरती बोलण्यात काही अर्थ राहणार नाही. त्यांची लोकसभेची भूमिका काय आहे, त्यांची जर काँग्रेसबरोबर युती झाली तर त्यांना जागा किती मिळणार, ते त्यातल्या इतर समाजाने किती सोडणार, हे अजून संदिग्ध आहे. यामध्ये या विषयावरती आता बोलणं योग्य नाही. पण त्यांची जी चळवळ राज्यामध्ये चालू आहे ती चळवळ चांगली आहे. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे, प्रत्येक वेळेला आरक्षणाचं आंदोलन होतं आणि ज्याही वेळेला कुठल्या तरी पक्षानं ते उल्लेख केला धनगर समाजाला आरक्षण द्यावं, तिथं आंदोलन संपतं. नाही. आतापर्यंत आंदोलनाचा अंत एखाद्या नेतृत्वाला विधान परिषद, एखाद्या नेतृत्वाला राज्यसभा किंवा एखाद्या नेतृत्वाला मंत्रिमंडळ किंवा महामंडळ असं दिल्यानंतर त्या आंदोलनाचा अंत झालेला आहे. आमचं त्यामध्ये वैयक्तिक काहीच नाही ना. आम्हाला वैयक्तिक काय नको आहे, आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. आणि नंतर आता जे 2014 झालं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला वाटत होतं की आमच्याबरोबर ही लोक आहेत, आम्ही यांना फसवू शकतो, गंडवू शकतो, त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. आज भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याच गुरमीत होतं. त्यांनाही आता कळेल की त्यांना वाटत होतं की 4 वर्षामध्ये आंदोलन झालेलं नाही. जी कोणी लोक आंदोलन करतायत त्यांना 200-250चे माणसं पुढे येत नाहीत. त्यामुळं सरकार निवांत होतं. 2 मंत्री आणि 1 राज्यमंत्री दिलाय म्हणजे धनगरांचा प्रश्न मिटला, अशी ही सरकारची धारणा होती. पण आता सगळ्या ह्या धारणा खड्ड्यात गेलेल्या आहेत. आता धनगराच्या हातामध्ये एसटीचा धाकला पडल्याशिवाय हे आंदोलन थांबू शकत नाही. त्यामध्ये मी आणि उत्तमराव जानकर नेतृत्व करतोय. आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. आम्हाला आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद यांचं कोणाचं नको आहे. आम्ही समाजाबरोबर ठामपणे उभे आहोत. नाही, संघर्षाने प्रामाणिकपणे काम केलं तर निश्चितपणे लोक विचार करतील. आपण आपल्या मुद्द्यावरती ठाम राहायला पाहिजे, आपण तत्वनिष्ठ राहायला पाहिजे. आणि जी नवीन मुलं माझ्यासारखे काम करतात त्यांना बदनाम करणारी फार मोठी यंत्रणा असते. त्यांना डॅमेज करण्यासाठी फार प्रयत्न होतो. एकतर ते ऐकत नाही तर त्यावर केसेस घाला, त्याला 8 टाका आणि शरण आला तर मग तो विषय संपतो. पण आम्ही या कुठल्याच प्रक्रियेमध्ये यांना शरण गेलो नाही. आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठाम होतो. त्यामुळं आज जिल्ह्यातल्या लोकांचा विश्वास आमच्यावरती वाढला आहे. माझी उमेदवारी मी डिक्लेअर न करता लोकच मला रोज अनेक फोन करतायत की तुम्ही लोकसभेला उभा राहायला पाहिजे, या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्ही लढायला पाहिजे. हे आमच्या चळवळीचं यश आहे असं मी मानतो. आता पंतप्रधानाच्या सभेला फार मोठा बंदोबस्त असतो, त्यामुळं आम्ही काही नाही बोलत. पण आम्ही त्या सभेला धनगर जात नाहीत. म्हणजे आज त्यांनी जे तिथलं मैदान घेतलंय ते 2014ला त्यांनी जे मैदान घेतलं होतं त्याच्या 1/3 सुद्धा मैदान नाही. जिथं परवा वडर समाजाचा मेळावा झाला ते मैदान आता पंतप्रधानाच्या सभेला आहे. आणि त्यात धनगर समाज तिथं सगळा बहुल आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट शहरामध्ये 50,000 धनगर समाजाचं मतदान आहे. इकडं बार्शी आहे, माळशिरस आहे, सांगोला आहे, मंगळवेढा आहे, मोहोळ आहे, प्रॉपर पंढरपूर आहे. सगळीकडची लोक आमची नाही गेले तर कसा कार्यक्रम होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा फिक्स वोटर कुठलाही नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे मराठा समाज आहे, थोडाफार दलित समाज, थोडाफार मुस्लिम समाज. काँग्रेसकडे मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे, मराठा समाज आहे. शिवसेनेकडे मराठीचा मुद्दा आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे. भाजपकडे काय आहे? भाजपकडे धनगर समाज हा पाया म्हणून तिथं 2014ला त्यानं पुरून घेतलं होतं, म्हणून हे भाजपचं शिखर वर आलंय. धनगर समाजानं बाजू काढल्यानंतर भाजपकडे कुठलाही फिक्स माणूस नाही आहे. त्यामुळं धनगर समाजानं इथून पुढच्या सगळ्या मेळाव्यामध्ये, महाराष्ट्रातल्या कुठल्याच मेळाव्यामध्ये सहभाग घेऊ नये असं मी आवाहन आपल्या माध्यमातून करतोय. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना,
इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो। तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण। दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात। पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज। संपर्क 89 56 89 01 44। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना, बिल्कुल सही किया। सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन। हाँ, मैं ही बोल रही हूँ। सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? खासदार संजय पाटील म्हणजे फ्लॉप शो, त्यांना भाजपचे तिकीट मिळायचं अवघड असल्याचं विधान धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे। खासदार संजय काका पाटील आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या काही महिन्यापासून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आज सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याविषयी बोलताना त्यांचा माझ्यासाठी गंभीर विषय राहिला नाही अशा शब्दात संजय काका पाटलांना बेदखल करून टाकल्याचं स्पष्ट केलं आहे। नाही, त्यांच्या बाजूने कोणच नाही हो। भाजपमध्ये सगळे विरोधातच आहेत, ते बोलत नाहीत। ते काहीतरी दादागिरी करतं म्हणून ते बोलत नाहीत। मी बोलतो, त्यांच्या बाजूने कोण काळा कुत्र सुद्धा सांगली जिल्ह्यात नाही। त्यांना योग्य वेळ आल्यावर कळल, त्यांना तिकीट मिळायचंच अवघड होऊन बसेल अशी परिस्थिती त्यांची आहे। आणि तो फार गंभीर विषय नाही। तुम्ही 23 तारखेला बघितलंच ना, 5000 लोक गोळा करायला त्यांना किती व्याप करावं लागतं। ते लायकी कोण कोणाची जिल्ह्यातली लोक दाखवतात ना, आता ते काय आता घोडं मैदान लांब नाही ना। माझा आरेवाडीचा कार्यक्रम रद्द करायला त्यांनी 15 दिवस वेळ वाया घालवला होता। मला जागा न मिळू देण्यासाठी अनेक लोकांना फोन केले, म्हणजे जागा मिळवण्यापासून। त्यामुळे आम्ही काय त्याचं नाही, त्यांनी आता फुल कुठंही कार्यक्रम घ्यावा, त्यांनी तासगावात कार्यक्रम कुठंही कार्यक्रम घेऊ द्या, कोण नाही। आता ते फ्लॉप शो झाला आहे, त्यांचा काही विषय सिरियस घेण्यासारखा राहिलेला नाही। जरी एकवटले असतील तर त्याचं काय एवढं काय दखल घेण्यासारखं नाही। श्रेयाची लढाई नाही आहे, हा विषय श्रेयाचा नाही आहे।
एक नेतृत्वानं धनगर समाजाचं नेतृत्व राज्यभर करायची जी प्रक्रिया आहे गेल्या अनेक वर्षापासून, 2 कोटी लोकांना एक विधान परिषद, 2 कोटी लोकांना राष्ट्रवादीने एक, काँग्रेसने एक, भाजपने एक विधान परिषद द्यायची आणि सगळ्या लोकांची मतं घ्यायची, ही सगळी प्रक्रिया आम्हाला बंद करायची आहे, बंद पाडायची आहे. उद्या गोपीचंद पडळकर एकटा नेता होऊन चालत नाही, माझ्यासारखे 100 पोरं तयार व्हायला पाहिजेत, कारण एकानं हा विषय मिटत नाही. 5000 लोकसंख्येच्या गावामध्ये सरपंच सुद्धा शेवटच्या माणसाला भेटू शकत नाही. 2 कोटी लोकांना कोण भेटणार? गडचिरोलीतील लोक आम्हाला बोलवतात, चंद्रपूरमधली बोलवतात, जळगावमधली बोलवतात, कुठं कुठं जाणार आहे? त्यासाठी एका माणसावरती नेतृत्व, ही जी परिस्थिती राज्यातली आहे ती आपल्याला मोडीत काढायची आहे. आमची जितकी संख्या आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावर आमची लढाई आहे. आमची जेवढी संख्या आहे तेवढं आम्हाला नेतृत्व पाहिजे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध बहुचर्चित घोडे माळेगाव यात्रेनिमित्त लावणी महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. महाराष्ट्रासह देशभरात घोडे, गाढव, उंट, कुत्री, बैल या पशुपक्ष्यांसाठी व लावणी महोत्सव, लोककलावंतांसाठी प्रसिद्ध असणारी नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील यात्रा येळकोटच्या गजरात गेल्या 2 दिवसापासून सुरू झाली. आज या यात्रेनिमित्त माळेगाव येथे भव्य अशा लावणी महोत्सवाचे आयोजन नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत करण्यात आलं होतं. या लावणी महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष म्हणून आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई पवार, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह विविध पक्षाचे आमदार, माजी आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते. आणि मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी प्रतापराव 2,60,000 हिंदू बांधवांचा मतदान आहे, 40,000 मुसलमानाचा आहे आणि मी 1,00,000 मताने निवडून येतो. त्याचं कारण हेच आहे की अशोकरावकडे माझ्या घोड्याची लगाम अशोकरावकडे. या लावणी महोत्सवात खानदेश, विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य तमाशा कलावंतांनी हजेरी लावली. या महोत्सवात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कलाप्रेमी स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी वसवडे गावच्या पाणी विषयावरून संबंधित पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना माजी खासदार निलेश राणे यांनी धारेवर धरले आहे. वरवडे गावाच्या पाणी विषयावरून संबंधित पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी धारेवर धरले. पाण्यासारखी अत्यावश्यक सेवा बंद करणे कायद्यानं गुन्हा असल्याचं सांगताना वेळप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. टंचाईच्या काळात देखील पाणी पुरवठा बंद करणं चुकीचं असल्याचं सांगून आता वरवडे गावातील पाणी पुरवठा बंद कसा केलात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ज्याप्रमाणे पाणी पुरवठा बंद केलात त्याचप्रमाणे हा पाणी पुरवठा कसा सुरू करता येईल याचं स्पष्टीकरणही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं. पाणी पुरवठ्याच्या विषयात माजी खासदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांनी तातडीने पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं सांगितलंय. आणि जर सुरू केलंच नाही, तुम्ही अधिकारी आहात ना, नोटीस कोणी दिली? तुम्ही अधिकारी आहात ना, सुरू कशी करायची ते सांगा. 5च्या पण केली गाव, कोणाची गेली? 5 जी गाव आहेत ना, 2 राहिले. एकदम कधी करणार ते सांगा. मला आज तारीख पाहिजे. तारीख नाही, माझ्याकडे वेळ नाही, मला तास पाहिजे. तुम्ही काय मोबाईलवर काय मला काय करताय का? नाही करा ना, माझ्या समोर करा. बंदी केलं समोर करा. बंदी केलं तो कॅमेरा चालू आहे, लपून करत नाही मी काय. कधी करणार? कधी करणार? पाण्याचा विषय आहे, कायदा आम्हाला पण माहिती आहे. केसेस टाकणार प्रत्येकावर. केसेस जेव्हा होतील तेव्हा होतील तुमच्यावर. बाकी आम्हाला अनेक मार्ग माहिती आहेत. पाणी लोकांचं बंद करायचं नाही. अरे अत्यावश्यक सेवा आहे. तुम्ही पाणी कसं बंद करू शकता कोणाची? टंचाई पिरियड मध्ये केलेली नाही. टंचाई पिरियड मध्ये तुम्ही इतर वेळेसही करू शकत नाही.
थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीला मुदतवाढ द्या आणि त्यांचा तात्काळ पाणीपुरवठा सुरू करा असे स्पष्ट निर्देश दिले. अन्यथा आम्हाला कार्यालयात येण्यास भाग पाडू नका असा इशाराही माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी दिला. मुंबईसारख्या शहरात थकबाकीचे प्रमाण अधिक असतानाही त्या ठिकाणी कधीच पाणीपुरवठा बंद केला जात नाही. मग या ठिकाणी असे का घडते असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आताच कशी केली हो तुम्ही? मी बाकी जे काय आहे तुम्ही मुदत वाढून द्या ना त्यांना. परत वाढून द्या आणि पाणी सुरू करा आजच्या आज. मुदत परत वाढून द्या आणि पाणी सुरू करा आजच्या आज. मला तुमच्याकडे परत यायला देऊ नका. आज तुम्ही माझ्याकडे आलाय, घरी आलाय, मी स्वागत करतो तुमचं. पण मी तुमच्या कार्यालयात आला तर धिंगाणा घालणार. मुदत वाढून द्या, आजच्या आज पाणी पुरवठा चालू करा. मला पाण्यावरती राजकारण नको. लोकांचं जीवनमान आहे, त्यांना कधी त्रास होता कामा नये. आपण लोकप्रतिनिधी आहोत, लोकसेवा आपलं कार्य असलं पाहिजे. मी उद्या जरी राजकारण करून तुम्हाला सांगितलं अमुक अमुक गावाचं तुम्ही थांबून टाका, तुम्ही थांबवता कामा नाही. मुंबईमध्ये 10 कोटीची लाईट आपली पाण्याची बिलं थकबाकी आहे. म्हणजे का त्यांचा पाणी पुरवठा बंद केला सरकारने की नगरपालिकेने? फक्त मुंबई महानगरपालिकेचं पाणीचं बिल जवळपास 150 कोटीचं आहे थकीत. असं करू नका. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ही लोक माझ्याकडे आली आहेत. मला पाणी पुरवठा आजच्या सुरू केला पाहिजे. तुम्ही मुदत वाढू. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स. You're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात. तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो.
प्रायोजक डॉक्टर रवींद्र आरे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कैंपस जत, जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?